महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एक पणाने भरती पाणी मातीच्या घागरी, एक पणाने भरती पाणी मातीच्या घागरी, हिमतटीच्या कट्टनाला, हिमतटीच्या कट्टनाला यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, किती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, किती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरी तुनी नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। वा, छत्रपतींबद्दल सांगायचं ना तर असा भारदस्तपणा हवा, लक्ष दिला अंगावर असे रोमान रोम उभे राहावं हवे छत्रपतींचं नाव घेतल्यावर, बरोबर ना? कारण 50 वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं। जर माझ्या शिवरायांना शतकाच्या पार आयुष्य लाभलं असतं, जर माझ्या शिवरायांना शतकाच्या पार आयुष्य लाभलं असतं, तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं। मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मनुष्य किती वर्ष जगला ह्याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं याला महत्व जास्त आहे, बरोबर ना? म्हणून 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये तेजस मेस्त्री, सन्माननीय तेजस मेस्त्री यांच्याकडून माझे मृदुंगमणी घनश्याम मेस्त्री आणि तुझ्यासाठी दोघांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। धन्यवाद। वो 250 देऊचेत माझे मगाचे खरे दोघांका 250 असो ह्यो 1 नंबरचं लबाडा, 1 नंबर लबाड। माझे 250 म्हणता मी त्यांना देऊन टाकले, तुझे देणी माझे परत दे, माझ्यावर काय मेहरबानी करीत नाही। परग्या घुस 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 घुस, रात्री 3 वाजता घुस 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 घुस, तू रावजी आणि तो पबजी, काय सांगता? पॅन्ट घालतात 30ची आणि काय 30ची कंबर नाही 32ची पॅन्ट घालतात, मग जेवायला वाढायला आले की नको नको नको, अरे तो खीरच घेऊन फिरता, असलो असता ना
तो खीरच घेऊन फिरता. खीर 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 खीर. आता ह्यो वाकलो खाली खीर वाढू की समोरच भांडाच मागता हो खिरीचा. तो मागता कशा खीर? तुका वाटतं असत खाल्यासारखीच वाटत ना. काय सांगता, इकडे भोक तिकडे खै खै भोकाच म्हणता. पॅन्टी का खै पण भोका ठेवत. हा अशी ढोपरा बिपरा ठीक आहे ना, जांग्यावर असतात ढोपरा असतात. हे म्हणता खै खै म्हणता भोकावर. ह्यो घालतात असली पॅन्ट, तो बरोबर संधी बघून घालणार. ह्यो पॅन्ट घालून जाणार पण संधी बघून. तू बघत माझं तोंड नको चाळवू. ऐकलं, खरंच सांगते. बाकी तुझा ठीक आहे, काय काय सांगलंच मगातपासून. हे बघ ह्यो 7-12 काढलंय. ह्यो ह्याच्या 7.5चा. तुम्ही थांबलास ना याची नाटच मोडतंय बघा. ह्यो 7-12 काढले ना, याचे 7.5 7-12 बरा. बघा लक्षात घ्या बघा. काहीतरी सांगला ना बुवान मग अशी काहीतरी. हा पारकर बुवा म्हणता, सगळे लोक जर तुझ्या बदनाक थांबाव हवे असले तर म्हणता काय कर, त्यांची म्हणता सगळ्यांची चपला म्हणता गोंतेत भर आणि हाय आणून ठेव. ही सकाळी येणं घेतला आणि ती कणकवलीत गेलो. बिन पैशाचा व्यवसाय किती पोचलेला बघा. 250 बाजे देत नाही एवढ्या हजारो लोकांच्या समोर. 250 बाजे ठेवला आणि ह्यो सांगता ती गोंती भरून म्हणता हे आणून ठेव, पुढची इल्लेवाट मी लावते. म्हणजे घेतला किंवा सकाळी अरे हजर जबाबीपणा काय भट्टी पुढ्या घेतला किंवा कधी गेलो. एक म्हणजे 50 पण 20 ला घ्या, 20 ला घ्या. ह्याचा काय जाता, ह्याला गुळवून आणते. तुझं बिझनेस भारी काय एक भारी सांगता बाबा. हा आणखी काहीतरी सांगला ना मगाशी. हा पूर्वी 10-12 मुलं व्हायची. पूर्वी 10-12 मुलं व्हायची. आता एक किंवा 2. तू एकाच थांबलो, ह्यो एकाच थांबलो. कारण का, बिचारी माझी वहिनी माझी बहीण आहे हो. काय तिच्याबद्दल अभद्र चुकूनही आमच्या मुखातून येणार नाही खरोखर. पण झालं काय, सिझरिंग झालं. पहिल्याच बाळाच्या वेळी सिझरिंग झालं. अतिशय चांगला मुलगा आहे आणि त्यांचा मुलगा म्हणजे माझ्या मुलासारखा आहे. तो काय विषय नाही. पण एक गंमत ह्यो एकार का थांबलो त्याचा कारण सांगता बघा. सिझरिंग झाला आणि हो खुश एकदम झील झालो म्हटल्यावर एकदम सगळ्यांना हा इनकमिंग म्हणजे झील झालो. म्हटलं पोरगी झाली तर ती आउट गोईंग, दुसरीला देऊची असता ना, ती आउट गोईंग. तर म्हटलं हा मग झील झालो. सगळे खुश. आमका पण बरा वाटला ऐकल्यात. म्हटलं वा गंडू बुवा का झील झालो, आनंद वाटलो. पण म्हणालो सिझरिंग झाला, ठीक आहे बोलला आता काय करणार. आणि 9 दिवस हॉस्पिटलमध्ये हो. किती 9 दिवस. किती 84,000 बिल त्यावेळी. 84,000 बिल याच्या हातात दिल्याबरोबर ह्यो जवळजवळ कोमात गेल्यासारखं झालो. देवा शपथ. परत विषय काढणार. रात्री 10च्या नंतर वहीन हाक जरी मारणार ना, जीव घेऊन पडतात. तिथं डोळं लागल्याशिवाय घरात येत नाही. हा म्हणजे सांगण्याचा पूर्वी 10-12 व्हायची. अरे वा कुंड्याची भाकरी, वरियाची भाकरी, नाचण्याची भाकरी, बरोबर ना, हरकाचो भात अशी ती खायची. एक माणसं बघा. हे आमचे काका समोर बसलेत बघा. काका वय किती तुमचं? वय किती? 65 वर्ष बुवा बघा. तब्येत बघा त्यांची बघा. म्हणजे जुनी माणसं आपण बघतो ना बघा, म्हणजे अंगा नशीब ह्या एकात काय अवस्था झाली ती बघा. ह्या जॅकेट घातला म्हणून दिसतात. पण तो बुवा तू जॅकेट घातलं ना, खुटिये का लावल्यासारखा दिसतात. परिस्थिती बारीक असल्यामुळे लक्षातला. हा तर सांगण्याचं तात्पर्य काय की एकावर करा हम दो हमारे दो. 15 वर्षापूर्वी कसा होता, हम दो हमारे दो. आता ना हम दो हमारे या.
हम दो हमारा एक थोड्या दिवसांनी मका वाटतं काय खरा नाही, हम दो हमारा तळपाय काय खरा नाही. कालाय तस्मै नमा, काळ बदलला तशी परिस्थिती बदलली बरोबर. बाका तर आम्ही काय नागड्याने फिरतोय. खोटा बोलायचा नाही बुवा. खोटा बोललंस तर तुका शपथ हा. कोरोनात जेव्हा तुझ्याकडे मी इलय तेव्हा माहित असून इलं होतस तू. माहित असून देवा शपथ सांग रे पाटल्या तू कसं होतस सांग. शपथ गेली कोरोनाचा विषय मी सहज गेलाय हो म्हटला बिचार त्या भागात ना चाललं होते भेटो या ह्यो पाटल्याला नागडो. त्याचा कारण असा की कपड्यात कोण हात लावायचो नाही. मग ती बिचारी वहिनी असो आवडत कोणच हातच लावायचे नाही. कारण कोरोनात परिस्थितीच तशी होती ना. कोण हात लावत हो बाटल्याला वैत फिरता केळीच्या पाठी पाठी लढावं लागलो. माझं लक्ष पडलं म्हटलं येऊन आगड्याने फिरता कोण बघतोय काढलो बोललो आमचं. अरे माका सांगतस तुम्ही काय नागड्याने फिरतोय. तू माका बघलं माझ्या बरोबर लक्षात होता काही बघलंय तू. कधी माका आहे संधी मिळता आणि मी सांगतोय असं माका वाटलेला नाही. देवा शपथ म्हणजे ज्या चांगल्याच्या चांगला. आता मग पण त्याच्यानंतर तू घाबरलो. त्याच्यानंतर कधीच त्यांना ना घरात लहान जरी भावात म्हणजे भावाबिवाचा पोरगा लहान असला कधी उघड्याने फिरो दिला नाही नागड्याने. एकदा पुतणी होतो धावत गेलो एकदा बाहेर. बुवा नुसते आंघोळीत मोर्यात जाऊ आणि पोरगो जो नागडो होतो बाहेर पुतणी हो तो गेलो रस्त्यावर. तिकडे गेल्याबरोबर सगळे जमलो गाव अक्को. अरे म्हणालो बुवांचा पुतण्या नागड्याने फिरतो. गुंडू बुवांचा पुतण्या नागड्याने फिरतो. गाव जमलो. ही बातमी एक धर करी त्यांच्यातलो इलो धावत. हो बुवा म्हणालो पटकन आंघोळ आटपा. तो म्हणालो दादाचं पोरगो म्हणलं रस्त्यावर गेलो नागड्याने फिरता. या ऐकल्याबरोबर बुवान पटकन 2 तांब्यावर टाकूचे ते टाकला आणि पटकन असं फुसला फुसला केला. टॉवेल गुंडाळला आणि डायरेक्ट बाहेर गेलो. जो पोरगो होतो ना रस्त्यावर थई गेलो आणि गेल्याबरोबर त्या पुतण्याच्या पाठीने एक फटको मारला प्रेमानो. लबाडा तुला काय कळतं की नाही. अरे गुंडू सावंत बुवाचा तू पुतण्या आणि रस्त्यावर नागड्याने फिरतोस असा म्हटला. मी टॉवेल गुंडाळलेला होता त्या काढला नाही त्या पोरग्यात त्याच्या लक्षातच नाही आपण. आणि पोरग्या गुंडाळला गाव जो जमलो होतो तो जीव घेऊन पळावा लागलो. अरे म्हणलो मगाचा ठीक होता. अरे काय दिस इज पॉइंट बाय असं असं फिरवूच लागतात. 44 वर्ष बुवा उगच घडवले नाही. हे लक्षात दिला ह्यो जाग्यावर मग कसे मुद्दे फेडूचे असतात ते. ही परिस्थिती आहे आणि म्हणून सांगतो ठीक आहे धन्यवाद. म्हणजे बरंच बोलण्यासारखं काय. आणि बुवाने एक मुद्दा सांगितला मगाशी. काय सांगितलं की बुवा पारकर बुवा म्हणालो लग्न लोकांची जमवीत असलंच ना तर कर्नाटकात म्हणलो तुझी काय ओळख आहे काय. तिकडनं म्हणलो पोरगी कोणाक तरी घेऊन एक कमिशन मिळत. माझा देवा शपथ सांगते महाराष्ट्रात भरपूर ओळख आहे. कर्नाटकात आपली अजिबात ओळख नाही. सगळी ओळख ह्याची चनपचन गावडा तार म्हणता येईल मोठं. तेव्हा तू त्या काम कर. देवा शपथ सांगते तू होय ना खरोखर सांगते. तुम्ही बुवा काम ते करा. कर्नाटकात तुमका ती भाषा येता थंय जाऊन नाडापुडी तुम्ही करू शकता. तुम्ही थैसून कैसून पोरगी यांच्या लक्षात दिला तुमची भाषा नार इंड गुंड मंडो काय म्हणतात त्या तुमका जमत. आमचा तिकडे काय नाही. आम्ही महाराष्ट्रात काय ते सांगा काय विषय नाही. म्हणजे मुद्दा मगाशी मिळाला म्हणून सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज मगाशी सांगितलं की तुळशी वृंदावन वा एक लक्षात ठेवा. तुळशी ही वृंदा लक्षात ठेवा. पहिली वृंदा होती तिला शापाने ती तुळस झाली बरोबर ना. म्हणून वर्षातून एकदा विष्णू बरोबर लग्न लावतात बरोबर ना. विष्णूने ती बरोबर ना विष्णूने तिचा म्हणजे तिला वरदान दिलेलं आहे लक्षात ठेव. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी लक्षात ठेवा म्हणजे हिंदू धर्माची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि त्या तुळशीचं कुणी महत्व वाढवलं आणि ती जी आहे तिचं कारण काय मूळ काय तर विष्णुदेव आहे बरोबर ना. त्याच्यामुळे ती तुळशी वृंदावन लक्षात दिला. ठीक आहे म्हणजे मुद्दा तुम्ही सांगलास ठीक आहे काय विषय नाही. पण एक सांगतो विषय आला म्हणून आणि काहीतरी सांगला नाही उद्या. दारुड्याचा भारी चांगला आहे व आई शपथ लय भारी. म्हणजे
अध्यात्माचं भाष्य आहे का उगच म्हणत नाही लोक. एका जो अध्यात्माचं भाष्य जो आता जो म्हणतात त्याचा कारण हो सांगता दारू पियो नये म्हणजे काय. 14 रत्नामधलं ते रत्न आहे, त्याची चव चाखायलाच पाहिजे. होय तर भारी अध्यात्म आहे, भारी अध्यात्म बुवांचा. ती चव चाखलीच पाहिजे, दारू घ्यायलाच पाहिजे, ती प्यायलाच पाहिजे. अध्यात्म भारी आहे या. होय का. हा त्यांचा म्हणणं लहानपणी आपण चाकले आहे, माका आठवत नाही ते होतं काय. ठीक आहे तुझं म्हणणं काय विषय नाही, पण बुवा प्रामाणिकपणे सांगतो की व्यसन मुक्तीपासून लोकांना दूर केलं पाहिजे, व्यसन मुक्त केलं पाहिजे. व्यसनापासून दूर व्हा, व्यसन करू नका. बरोबर ना, व्यसन करू नका हे आपण सांगितलं पाहिजे. तो सांगता वाईट घेतली तर काय भारी आहे तुझा. आणि काय सांगता की दारूवाल्यानं काय केलं आणि पार्टी केला आणि रात्री उशिरा आणि म्हणलो बकरो नव्हतो तो कुत्रो घेऊन गेलो आणि कुत्र्या अरे पण कापताना सुद्धा त्याचा आवाज पडलो ना, कापताना पण ना. अरे कापताना बकरो असं करताना कुत्रो क्याव 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 क्याव, म्हणजे एवढा पण कळला ना. एवढे फुल होते. तू पण त्यांच्यात होत की पार्टी मग तू तरी सांगू का होता ना. एकटा घेतला होता ठीक आहे ठीक आहे. तर म्हणजे घेण्यासारख्या काय गोष्टी आहेत. दारूवालो माणूस खरंच सांगते, दारू जो घेणारा तो घेऊच्या आधी खरा कधी बोलणार नाही. त्याका तुम्ही किती जबरदस्ती करा, पण 2-4 पॅक मारला की पोपटासारखं बोलक लागणार. देवा शपथ सांगू नाही त्या जगणार. बघा तुम्ही कधी, पण तो कधी जर त्याला हत्ती झाली तो रस्त्याच्या मध्ये कधी पडलेलो माका झाला, तो काय बी करणार नाही, कडक जाणार साईड पट्टीवर थै पडणार. चुकून कधी दुसऱ्याच्या घरात जाता काय बघा, घेण्यासारखे गुण आहेत त्याचे. बरोबर ना. हो तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, एकदा काय झालं बघा, एक शंकराचं देऊळ होतं आणि तो घेणारो ना थैसून जायचो शंकराच्या देवळात ना, देवळाजवळ ना असं जायचो पिऊ. जाताना कधी पाया पडायचो नाही देवळात, खाली मान घालायचो आणि जायचो. 2 पॅक मारला की येताना घंटा वाजवायचो आणि म्हणायचो शंकरराव नमस्कार. तर तेव्हा तो वागत असला ना, जाताना कधीच पाया पडायचो नाही. शेवटी काय झालं बघा, एक दिवस त्या पुजाऱ्याने विचार केला, अरे म्हणालो ह्यो जाताना कधी पाया पडत नाही, येताना म्हणालो 2 पॅक मारल्यावर पाया पडता, ह्याची म्हणालो आज जिरवायची. आणि त्या पुजाऱ्याने काय केला, ह्यो तिकडे जाताना बघला पिओ आणि तोपर्यंत शंकराचा जो फोटो होतो तो काढून बाजूक ठेवला आणि गणपतीचा फोटो लावला त्या जाग्यात. म्हणलं आज याची गंमत बघायची काय करता. तो गेलो 2 पॅक मारला, नेहमीप्रमाणे इलो आणि घंटे घात घातला आणि बघता समोर काय रे बाबा काय गेले. शंकराच्या जागा गणपती ना, काय रे बाबा काय गेले, येऊन गेलाय म्हणून सांग. डायरेक्ट निरोप दिला आणि वाटेक लागलो. म्हणजे घेणारो किती हुशार, विचार करण्यासारखी गोष्ट. बरोबर ना. हा अशा गोष्टी अनेक करतात. तर बुवानी मगाशी शाळेतला पण काय त्या भारी सांगला नाही. अध्यात्म बुवा घेण्यासारखा तुमचा देवा शपथ. उलट बुवा असं सांगा की मुलगा असू दे मुलगी असू दे, जीवनामध्ये तुम्हाला आई वडिलांची लज्जेने मान खाली घालावी लागेल असं कृत्य कुठलं करू नका. हे समाजाला प्रबोधन करा. हे सांगते पहिलीतच गेली की मी जोडपी ठरलेली, हो तू जोली तो माझो. पहिलीपासून नाचिये मोया नाचिये मोया, ह्यो लहानपणी चोचरोच होतो. आई शपथ अगदी चोचरो. आणि त्याका ती ह्याची लय कविता आवडायची, काहीतरी कुठली ती, छान किती दिसते भुय पाकयू, ही कविता त्यांची लय पाठ. एकदा गुरुजींनी उठवला नाही, ए गुंडू चल म्हणालो तू म्हणून दाखव. हे उठलो नाही म्हणता. पंत नावाचे गुरुजी होते, गुरुजींचं नाव पंत गुरुजी. आणि उठलो यो छान किती, आता तुम्हाला माहिती आहे ती कविता ना सगळ्यांना. छान किती दिसते फुल पाकळू,
व्याख्यानाला सुरुवात केला. छान किती दिशते भुय पाकयू यावेळी वय भुयान वयो वय भुय किती दिशते भुय पाकयू. त्याच्या पुढे पंत गुरुजी उभे आणि हे म्हणता पंतची मुतये निये जा गुरुजी नियम तोंड दाबून धरला नाही. बाई 2-3 ऐकतात आणि गुरुजी पंत गुरुजींनी तोंड धरला नाही दाबून. हे म्हणता पंतची मुतये निये जा मये येऊनी अयते भुय पाकयू. जो तो गुरुजींच्या पायाखाली बघू लागतो ना. अरे झाला तर निदान पिवळा कावळी झाली तर, पण निळा आणि जांभळा कसा काय झाला. परिस्थिती अशी आहे लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येक बघा त्यांनी जे जे बोलले तेवढीच परतफेड, जास्त काय नाही, त्याच्या बाहेर बोलणार नाही कधीच नाही. म्हणजे पहिलं भजन असं दुसरं असं जो तो बोलीत त्याच्यावर बोलायचं, बरोबर ना. ठीक आहे. आम्ही निघालो तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का. माझ्या साईच्या भेटीला तुम्ही येता का. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. आधारला बोलवलं मला साईनं, हे म्हणाला तो पालखी घेऊन. आधारला बोलवलं मला साईनं, हे म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज बाई शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज बाई शिर्डीला. दांड बोलवलं मला साईनं, हे म्हणाला तो पालखी घेऊन. दांड बोलवलं मला साईनं, हे म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला. मगाचं गाणं एक अर्धवट राहिलं होतं. अरे तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. रीत काना तुझी रे नाही खरी. रीत काना तुझी रे नाही बरी. तुझी
फक्त एक विश्व प्रार्थना घेतो. हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे. हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे. हे जग सुखी व्हावे. हे जग सुखी व्हावे. हे जग सुखी व्हावे. हे जग सुखी व्हावे. बुवानी मगाशी सांगितलं की लहान लहान मुलं आता म्हणजे लहानपणापासूनच काही गोष्टी चुकीच्या करत चाललेल्या आहेत. रात्री 1:30 वाजता ऑनलाईन खरोखर काही गोष्टी सांगितल्या घेण्यासारख्या आहेत. रात्री 1:30 वाजता एखादी मुलगी ऑनलाईन असते त्यावेळी आई वडिलांनी तिच्यावर लक्ष ठेवणं ही आपली जबाबदारी आहे नाही का. खरंच सांगतो ही जबाबदारी आपली आहे. कारण आज जग बदललाय बघा. त्या श्रद्धा वालकर सारख्या एका मुलीला आपल्या एका नराधामाने तिचे
किती 34 ना 34 तुकडे केले आणि फ्रीज मध्ये बघा नेऊन ठेवलेली रोज एक एक तुकडा नेऊन जंगलात टाकायचा. ही वेळ आपल्यावर का आली तर आपण आपले आई वडिलांनी त्या मुलीवर लक्ष ठेवलं नाही. माझी मुलगी चांगली आहे, लाड केले, अति लाड केले, जाईल तिथे जायला दिलं म्हणून ही परिस्थिती घडलेली आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला कुठेतरी मर्यादा आहे. त्या मर्यादेचं उल्लंघन होता कामा नये, बरोबर ना. नाहीतर अनेक राक्षस या जगामध्ये आज नुसते टपलेले आहेत हो, बरोबर ना. कारण अक्षय शिंदे सारख्या बघा एका नराधमाने 3री 4थीतल्या मुलांचा विनयभंग केला, त्यांच्यावर अत्याचार केले आणि म्हणून त्याचं इनकाउंटर केलं बुवा, बरोबर ना. इनकाउंटर केलं आणि काही लोक म्हणतात याचं इनकाउंटर झालंच कसं. लाज वाटली पाहिजे आपल्याला. 3री 4थीतल्या मुलांवरती अत्याचार मुलींवरती होतोय आणि त्याचं इनकाउंटर का झालं म्हणून आपण त्याचा शोध घ्यायचा विचार करतो. केवढी लांछनास्पद गोष्ट आहे हो. आणि म्हणून बुवानी काही गोष्टी सांगितल्या त्या लक्षात घेण्यासारख्या आहेत. नुसता जोक म्हणून नको तर खरोखर रात्री जर 1-1:30 वाजता मुलगी जर ऑनलाईन असेल तर लक्ष ठेवा. घरात रेंज असताना हॅलो हॅलो करीत जर काळोखात बाहेर जाता तर 100% लक्ष ठेवा, 100%. कारण मराठी शाळा आता इंग्लिश मीडियम झालं नाही का. छोटा शिशू मोठा शिशू अगदी 2 वर्षापासून सुरू. बरं थै जाऊन शिकतात का. छोटा शिशू मोठा शिशू म्हणजे घरात जो शी नि सू करता तो थै जाऊन करता. शिशू शिशू छोटा शिशू मोठा शिशू. बरं आपल्या बघा पूर्वी जिल्हा परिषदचे तुम्ही आम्ही सगळे शाळेत शिकलेलो, बरोबर ना. तिथे आपल्याला संस्कृती आहे. अ पासून ज्ञ पर्यंत मराठी शाळा आपल्याला शिकवते. अ म्हणजे अज्ञानापासून, ज्ञ म्हणजे ज्ञानापर्यंत नेऊन सोडणारी माझी मराठी शाळा आहे. अभिमान वाटला पाहिजे आपल्याला, कारण त्या शाळेत आपण शिकलोय, बरोबर ना. आणि म्हणून त्या शाळेत लोक विसरले होते, कारण इंग्लिश मिडियमला गेल्यामुळे त्या शाळेला विसरलेले. म्हणून कोरोनाच्या काळात त्या शाळेने शाप दिला सगळ्यांना की कोरोना सारखं संकट येईल आणि पहिलो 14 दिवस म्हणालो माझ्याकडे यायच्या क्वारंटाईन. सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेत बरेच शाळा झाडझूड केला नाही, कलर केला नाही. बैलांनी पण शाप दिला नाही. बैलां कशी आपण मुसकी घालायची, पाठीवर फटके मारायचे, इकडे तोंड केला की त्यांनी पण शाप दिला नाही. पॉवर टेलर इले आणि म्हणालो आमका तुम्ही कसं एक देऊन टाकला, त्यांनी सुद्धा शाप दिला नाही. एक दिवस असो देव आणि की तुमच्या सुद्धा तोंडात मुसका लागतेला म्हणून त्या कोरोनात मुसका लागला बरोबर तोंडात. आणि जर कोण त्याच्यातनं बाहेर गेलो तर पोलीस फटके लावित होते, आपण जसे बैलाचे लावायचे तसे. हो देवान दिलेलं शाप हा लक्षात ठेवा. म्हणून कोरोनामध्ये आपल्याला खरं कळलं आपलं कोण, बरोबर ना. कोरोनामध्ये सक्का भाऊ जरी मुंबईवरून आला त्याला आपण खिडकीतूनच सांगत होतो, दरवाजा उघडीत नव्हता. खिडकीत नाही जा जा तिकडे पाटल्या राख जा, वाड्यात जा वाड्यात जा. काय परिस्थिती हो, बरोबर ना. सख्या भावाला आईला जर कोरोना झाला तर मुलगा जवळ जात नव्हता, नवऱ्याला कोरोना झाला बायको जात नव्हती. तेव्हा खरं कळलं आपलं कोण. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा जीवनामधलं, मगाशी बुवाने काहीतरी सांगला की पैसे सगळे खर्च करून टाका. मगाशी सांगला बुवाने सगळे पैसे खर्च करा, पोरग्यात काय ठेवू नको. हे नावान रडत तो मग आपल्या सगळाच खाला तर अर्धे मुर्दे खावा, अर्धे पैसे खर्च जरूर करायचे. तीर्थयात्रा करा, पंढरपूरला जा, खरोखरच 100% जायलाच पाहिजे. खर्च करा आणि उरलं सुरलं मुलांसाठी राखून ठेवा. सगळेच ठेवलं असतं बाप कमाईची किंमत कळत नाही. जेव्हा 500 रुपयासाठी दिवसभर माणूस जेव्हा कष्ट करतो ना तेव्हा त्याला कळतं पैशाची किंमत काय. पण बापाने करोड रुपयाची प्रॉपर्टी ठेवली, 100% लिहून ठेवा. मी सांगतो तो मुलगा व्यसनी निघणार 100%. कारण का तर त्याला कमाईचं महत्व कळत नाही. अरे ज्या मातेने उदरामध्ये जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, पाडासारखा वाढवला, 25, 27, 28 वर्षाचा होईपर्यंत नुसतो इलो की माझी आई कुठे आहे, माझे बाबा कुठे आहे, आणि नुसती अक्षता पडली की महिन्यात बदलता हो. 1 महिन्यात चेंज. काय माका त्याचा कारणच कळायचं नाही. हली हली मी शोध लावले
त्याच्या आपण अक्षदा मारतो ना पाठना जोरात, ते मागच्या मेंदवार बसतात त्याच्या, लक्ष दिला, त्याच्यामुळे तो झटकन बदलता. तेव्हा आता काय करा, अक्षदा कमी आणि फुला जास्त घ्या, लक्षात दिला. म्हणून आई वडिलांची सेवा करायला शिकलं पाहिजे. मातृदेव भव पितृदेव भव, कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे, बरोबर ना. आईसारखं पवित्र दैवत या जगतामध्ये नाहीये. छोट्या छोट्या संकटाला ती आई असते आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो. एकदा आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा तुमच्या आमच्या सर्वांच्या. कारण ज्या मातेच्या उदरामध्ये स्वर्गापेक्षाही सुख आपण घेतलंय ती जगज्जननी माता. आता आईची आठवण झाली म्हणून थोडक्यात जरासं एक गाणं आईचं म्हणतो. आई माझी मायेचा सागर, एकदा त्या होऊन जाते. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटामध्ये प्यावं असं थंड पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, वेदनेनंतरची प्रथमची आरोळी. ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई. कारण रस्त्याने चाललो जाता ठेच लागली तर लगेच म्हणतो आई ग, आणि भरधाव हायवे एखादी गाडी अंगारली की बाप रे, बरोबर ना. छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो, नाही का. अनेक साधू संतांनी आईचं महत्व सांगितलं, पण बापाचं पण तेवढंच कर्तव्य आहे, बरोबर. शर्टाच्या आतमध्ये दळणारी बनियान 50 भोक पडली तरी परत परत ती घालणार का. 100 रुपये वाचले तर माझ्या मुलीसाठी मला काहीतरी करता येईल. हाताने घरात म्हणजे मोरीमध्ये गेला तर आंघोळ करता करता तो असलेलो साबण लावणार, दाढ करून मोकळो. 50 रुपये उरले माझ्या मुलासाठी काहीतरी घेता येईल, तो बाप. आणि म्हणून सांगतो, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई म्हणजे घरची भिंत, बाप आहे घराचा पाया. त्याच्या अंगणावर भार कुटुंब संसाराचा. बाप कधी रडणार नाही, लक्षात घ्या. कितीही दुःख असलं तो रडणार नाही, करतो घराचा धारण असतो. बाप एकदाच रडतो ज्यावेळी स्वतःची जन्म दिलेली मुलगी सासरी निघते ना. जेव्हा ती निघते वरात बाहेर, तेव्हा दरवाजाच्या आड जाऊन ढसा ढसा रडणारा तो बाप. धावत मुलगी मागे येते, बापाला मिठी घालते,
आणि डोळ्यातल्या सगळे अश्रू त्या मुलीच्या आशीर्वाद रूपी डोक्यावर पडतात. तो बाप आपला आहे. एकदा बापासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि म्हणून अनेक गोष्टी सांगण्यासारख्यात, पण वेळेचं बंधन आपल्याला आहे, त्याच्यामुळे आता मी काय बोलत नाही. गजर शॉर्टकट मध्ये थोडक्यात घेतो. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, मुळीच नव्हते रे काना माझ्या मना. खरोखर शाळेमध्ये मगाशी मी सांगितलं, मराठी शाळेत अ पासून न्य पर्यंत आपल्याला संस्कार मिळाले. बघा, हे सगळं आपण चालू ठेवलंय का, तर आपल्यावर झालेले संस्कार पूर्वजांचे. आपण हे करतोय, आपली मुलं पण ते सांभाळायला पाहिजे. इथे 50 वर्षाचा इतिहास त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाने इथे राखलेला. एकदा जोरदार टाळ्या माझ्या सगळ्या वारकऱ्यांसाठी वाजवा. कारण ही साधी गोष्ट नाही मंडळी. एखादी संस्था आपण उभी करू शकतो, पण ती टिकवणं काळाची गरज आहे. खूप मोठी मेहनत असते. 50 वर्ष वारकरी संप्रदाय या ठिकाणी टिकून राहिलेली मंडळी आहे. तुम्हाला सलाम करावा तेवढा कमी आहे, खरंच सांगतो. आणि म्हणून मराठी शाळेमध्ये हे संस्कार आहेत. इंग्लिश शाळा मी वाईट म्हणत नाही, तर आमची पण आता मुलं इंग्लिशला पण नातवंड जातात, बरोबर ना. कारण काय सांगतो, इंग्लिश शाळेमध्ये काय आहे, ए फॉर ऍपल, झेड फॉर झबरा, म्हणजे फळापासून जनावरांपर्यंत नेऊन सोडता इंग्लिश शाळा, बरोबर ना. संस्कार आपल्याला मराठी शाळेत, इंग्लिश शाळेमध्ये मुलं हुशार होतात शिक्षणाने, पण संस्कार मात्र मराठी शाळेतच मिळतात, लक्षात ठेवा, प्रामाणिकपणे सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगण्याचं तेवढंच तात्पर्य आहे. हा मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना, तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी आले वना. मानवरूपी देह लाभला कर तू साधना, मानवरूपी देह लाभला कर तू साधना. कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे पुन्हा,
भजनामध्ये ऑर्केस्ट्रा करा, 50 गाणी मारा, लोक टाळ्या मारतात. अध्यात्म दिलं नको आहे, चांगल्या लोकांना मार्मिक काही गोष्टी मांडल्या तर नको आहे, बरोबर ना. लग्नाची गाणी काय काय बुवा, अगदी म्हणजे शुभमंगल सावधान पासून वरात निघाल्यापासून परतवान होईपर्यंत टन वाजल मटन शिजल. तुका कशी आठवण इली देवळात मटणाची. काल रविवारी एका काय मिळालेला नाही दिसत. आणि म्हणून बघा असे अनेक चालीरीती म्हणजे चांगल्या लोकांना नकोय, खोट्याचं बळ आलंय आणि खरं पायाखाली गाडलं गेलंय. कारण खरा नुसता खरा घरातना खळ्यात बाहेर पडेपर्यंत खोटा गावभर फिरून येता बघा. खरा घरातना खळ्यात बाहेर येऊच्या आधी खोटा गावभर फिरून येणार. तुम्ही चांगलं करा. एखादा तुमच्या गावातला मुलगा चांगलं काहीतरी पराक्रम करून आलाय, त्याची ऍड गावात होता काय बघा, पण कोणाची पोरगी पळून गेली अख्ख्या गावात माहिती तासाभरात. कारण खोट्याचा बळा, वाईटाला महत्व जास्त आहे, बरोबर ना. दृष्टिकोन माणसाचा बदलला. सख्या बहिणीला गाडीवरून जरी आम्ही घेऊन गेलो ना आणि समोरच बघणारा तो म्हणे काहीतरी लपडा, अरे डोळसपणे पहिलं बघा आधी, मग चर्चा करा. नेमकं आपण काय करतो हे पाप आपण कुठे ठेवणार आहोत आयुष्यामध्ये, बरोबर ना. आणि म्हणून काही गोष्टी आहेत बारकाईने आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिला पाहिजे. आणि म्हणून सांगतो की माझ्या मुलींना मुलांना सांगतो की मी जीवनामध्ये तुम्हाला शिक्षण घेता येईल तेवढं घ्या, काम करता येईल तेवढंच करा, पण आपल्या आई वडिलांची लज्जेने मान समाजामध्ये खाली घालावी लागेल असं कृत्य मात्र कोणी करू नका. अभिमानाने बापाला आपल्या फिरायला मिळालं पाहिजे, आईला फिरायला मिळालं पाहिजे. नाही तर बघणारी लोक एवढी वाईट आहेत, तुम्हाला खरंच सांगतो. नुसतं बाहेर दिसलो की म्हणजे ए काल पोरगी पळाली तिथे तो बापू होतो, म्हणजे माहिती नसलो तरी 10 जणांना दाखवणार. हा समाज आहे. आणि म्हणून सांगतो ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा. प्रत्येक जण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, पण माझं प्रामाणिक मत आहे राजे जर जन्माला यायला पाहिजे तर पहिली जिजामाता जन्माला येणं गरजेचं आहे. कारण राजांवरती तसेच संस्कार जिजामातेने केले. जेव्हा पोटामध्ये गर्भ वाढत होता छत्रपतींचा, त्यावेळी त्या मातेला डोहाळे लागायचे. कशाचे? घोड्यावर स्वार होणं, रणांगणामध्ये फेरफटका मारणं, हातामध्ये तलवार उपसणं, शत्रूवर चाल करून जाणं, असे डोहाळे जिजामातेला लागत होते. आणि आमच्या बायकांका लागतं चिचेने आवळ्याचे, बरोबर ना, चिचेने आवळ्याचे. आता काय काय बायकांका तर तंबाखूच्या बशेरीचे डोहाळे लागतात.
तंबाखूच्या मशेरीचे काय काय बायकांका चायनीजचे डोळे. कसे छत्रपती जन्मा घेणार. माझ्या माता भगिनी आहेत, हात जोडतो. वैयक्तिक मी कोणाचं बोलत नाही, पण हाय ती वस्तुस्थिती आहे ना, बरोबर ना, हाय ती सत्य घटना आहे. आणि म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलावर बालपणी काय संस्कार करायचे ते एकदा हातात न बरोबर गेलो की तुम्ही काय करा, काय उपयोग नाही. हे काय सांगतोय, लहानपणी संस्कार मुलांवर करायचे. एकदा हातात न गेल्यावर काय करू शकत नाही आपण, संपला विषय. काय शिकवायचं चांगलं ते जोपर्यंत साधारण कळायला लागलं की त्याच्यावर संस्कार चांगले करा. सकाळी उठल्या आई वडिलांच्या पाया पडायला शिकवा. अशी भाग्यवान स्त्री कोण आहे हो, रोज आंघोळ झाली की सकाळी नवऱ्याच्या पाया पडते, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला नाही ते बिचारे गप बसले, तसं काय नाही, पण एक सांगतो संस्कृती असते, बरोबर ना. मुलाने आई वडिलांच्या पाया पडणे, बायकोने नवऱ्याच्या पाया पडणे, बरोबर ना. 7 जन्मी तोच पती मिळावा, बरोबर ना. आपण वटपौर्णिमा करतो, का करतो? 7 पाटील, बरोबर ना. 7 जन्मी तोच पती मिळावा, पिल्लू पिल्लू मिळावा. पिल्लू, ग्यारी, सोनू. आमची बाबा नाही, आमची अहोच म्हणणार 100%. तुझी रे गुंडू. असं असं ठीक आहे, एक मजा मनोरंजन आणि म्हणून सांगतो हिंदू धर्म हा बालपणी संस्कार धर्म कलियुगी जन्म घ्या जिजामाता. कलियुगी जन्म घ्या जिजामाता. कलियुगी जन्म घ्या जिजामाता. हिंदू धर्माची हाती घ्या पताका. ओम नामे विश्वधारी या जगाला. ओम नामे विश्वधारी या जगाला. ओम नामे प्रकाश साके भजा तुम्ही हो हरिभजना. प्रकाश साके भजा तुम्ही हो हरिभजना. कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे मानवरूपी देह लाभला कर तू साधना. मानवरूपी देह लाभला कर तू साधना. कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे पुन्हा. लवकर जाऊचा काय रे घरात.